हॅलो वॉरियर्स, व्हेरी 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 गुड मॉर्निंग. आज आहे डे 23 आणि आपण जी एक व्होकॅबलरीची सिरीज सुरू केलेली आहे याच्यामध्ये ऑलमोस्ट 22 डेज जे आहेत ते तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यासाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आज अगेन आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहतोय, बट जसं आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं त्याच पद्धतीने क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये पाहतोय, कारण आपल्याला एका स्लाईडमधून जवळपास 4 वर्ड्स जे आहेत किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन ते कंप्लीट करायचे आहेत. म्हणजेच जरी आपण 10 क्वेश्चन्स पाहत असू तरी सुद्धा आपले जवळपास 40 शब्द जे आहेत ते या लेक्चरमधून कंप्लीट झाले पाहिजेत. सो पहिला वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे पहिला क्वेश्चन, वन हू हेट्स मॅनकाइंड. 4 ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत. पहिला आहे फिलॅन्थ्रोपिस्ट, दुसरा ऑप्शन आहे मिस अँथ्रोप, तिसरा आहे ऑप्टिमिस्ट आणि चौथा आहे मिसोजिनिस्ट किंवा मिसोगायनिस्ट. हे चारही वर्ड जे आहेत हे आयोगाच्या लिस्टमधले आहेत. आयोगाने याच्यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांमधून आहेत. त्याच्यामुळे म्हणजे आजपासून शक्यतो जे पण क्वेश्चन्स घेईन ते आयोगाने जे विचारलेले आहेत त्याचा रेफरन्स असणारे किंवा जे विचारले जाऊ शकतात अशा पद्धतीनेच आपण घेऊयात. मग आता एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, ज्यावेळेला आपण वन हू हेट्स असं म्हणतोय, हेट्स हा शब्द जेव्हा पण येतो त्यावेळेला जनरली त्या शब्दाची सुरुवात ही मिसनी व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग इकडे आपल्याकडे 2च शब्द आहेत या अर्थाचे, त्यामुळे पहिला आणि तिसरा ऑप्शन तर तुमचा गेला. मग आता जर मॅनकाइंडला हेट करणारा असेल, तुम्हाला आठवत असेल काल आपण एक शब्द पाहिला होता फिलॉन्थ्रोपिस्ट. आय थिंक पाहिलाय काल की परवा. फिलॉन्थ्रोपिस्ट मध्ये आपण तो पाहिलाय जो मानवावरती प्रेम करतोय. मग जर तो प्रेम करणारा असेल तर हेट करणारा कोण असेल? अर्थातच मिस अँथ्रोप. आणि हेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मिस अँथ्रोप म्हणजे वन हू हेट्स मॅनकाइंड किंवा मानव जातीचा द्वेष करणारी व्यक्ती किंवा माणसांचा तिरस्कार करणारी जी व्यक्ती असते तिला मिस अँथ्रोप असं म्हटलं जातं. मग बाकीचे जर आपण पाहिले, पहिला होता फिलॉन्थ्रोपिस्ट. फिलॉन्थ्रोपिस्ट म्हणजे जो मानवतावादी आहे, लोकांच्या कल्याणासाठी काम करणारा आहे किंवा लोकांवरती प्रेम करणारा जो आहे त्याच्यासाठी फिलॉन्थ्रोपिस्ट हा शब्द वापरला जाईल. मिसअँथ्रोप आत्ताच पाहिलं आपण. ऑप्टिमिस्ट, ऑप्टिमिस्ट आय एम ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्ट म्हणजे असतो तो माणूस जो कुठल्याही सिच्युएशनमध्ये जी ब्राईट साईड किंवा जी पॉझिटिव्ह साईड आहे त्या सिच्युएशनची, त्या गोष्टीची, त्याच्याकडे पाहत असतो, ज्याला आपण म्हणतो आशावादी. म्हणजे जो सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो इन एनी कंडिशन. सो मला छान वाटतं की मी ऑप्टिमिस्टिक आहे. आणि ज्यावेळेला आपण ऑप्टिमिस्टिक असतो त्यावेळेला आपल्याला प्रगती करण्याचे, लाईफमध्ये जे काही हवे ते अचीव्ह करण्याचे खूप सगळे मार्ग, खूप सगळ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या दिसत जातात. ठीक आहे, सो ऑप्टिमिस्ट. त्याच्यानंतर आहे मिसोजिनिस्ट किंवा यालाच मिसोगायनिस्ट असं सुद्धा काही ठिकाणी प्रोनाऊन्स केलं जातं. सो मिसोगेनिस्ट, मिसो म्हटलं की हा आला द्वेष करणारा. पण ज्यावेळेला आपण जिनिस्ट किंवा गायनिस्ट म्हणतोय, गायनोकॉलॉजी हा शब्द माहिती आहे तुम्हाला, तर गायनिस्ट म्हणजे जो स्त्रियांचा द्वेष करतोय, वुमन हेटर, जो स्त्रियांचा द्वेष करणारा आहे, त्याच्यासाठी मिसोजिनिस्ट, मिसोगायनिस्ट हा शब्द वापरला जातो. आता इथे शब्द आहे एक ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्टचा अँटोनिम जो आहे, विरुद्धार्थी शब्द जो आहे, तो आयोगाने खूप वेळा विचारलाय. तो कुठला आहे तो मला कमेंटमध्ये सांगा. ऑप्टिमिस्ट गुणिले त्याच्या पुढे त्याचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो लिहा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ पर्सन हू नोज मेनी लँग्वेजेस. इथे एक शब्द आहे मेनी. ठीक आहे, सो असा माणूस ज्याला खूप सगळ्या लँग्वेजेस माहिती आहेत त्याला काय म्हटलं जातं? आता आपल्याला माहिती पाहिजे की ज्यावेळेला आपण मोनो म्हणतो, बाय म्हणतो, पॉली म्हणतो, या शब्दांचे जे रूट वर्ड्स आहेत याचे जे अर्थ आहेत ते काय असतात हे जर माहिती असेल तर मग तुम्ही, जरी तुम्हाला एक्झॅक्टली त्याचा आन्सर माहिती नसेल तरी उत्तरापर्यंत पोहोचू शकता. सो ज्यावेळेला आपल्याला मेनी म्हणायचं असतं त्याच्यासाठी एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे पॉली. पॉली म्हणजे असतं मेनी, खूप जास्त. सो इथे पॉलीवाला एकच शब्द आहे, तो म्हणजे पॉलीग्लॉट. पॉलीग्लॉट म्हणजे असतो ज्याला खूप सगळ्या लँग्वेजेस माहिती आहे, ज्याच्याकडे खूप सगळ्या लँग्वेजेसबद्दलचं नॉलेज आहे किंवा जास्त भाषा ज्या आहेत त्या त्याला बोलता येतात वगैरे. ठीक आहे, लिंग्विस्ट म्हणजे कोण असेल, ओराटर म्हणजे कोण असेल आणि ट्रान्सलेटर म्हणजे कोण असेल. आता हे शब्द तुमच्या बऱ्यापैकी माहितीतले असू शकतात. सो लिंग्विस्ट असेल तो जो भाषेचा अभ्यास करतो, जो भाषाशास्त्रज्ञ आहे, त्याच्यासाठी लिंग्विस्ट हा शब्द वापरला जाईल. पॉलीग्लॉट अनेक भाषा जाणणारी जी व्यक्ती असते तिला पॉलीग्लॉट म्हणतो आणि तेच आपलं उत्तर आहे. ऑरेटर, ऑरेटर असतो तो जो प्रभावी वक्ता आहे, जो भाषण देतो, खूप प्रभावीपणे बोलणारी जी माणसं असतात त्यांच्यासाठी ऑरेटर हा शब्द वापरला जातो. अँड देन ट्रान्सलेटर, ट्रान्सलेटर कोण असतो? जो एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करतोय. ठीक आहे, सो ट्रान्सलेशन करणारा जो असतो तो असतो ट्रान्सलेटर. सो पॉलीग्लॉट,
पॉलिग्लॉट ज्याला मेनी लँग्वेजेस, खूप जास्त लँग्वेजेस माहिती आहेत. लिंग्विस्ट म्हणजे जो लँग्वेजचा स्टडी करतोय. ऑरेटर म्हणजे जो पब्लिक स्पीकर आहे. आणि ट्रान्सलेटर म्हणजे जो लँग्वेजला ट्रान्सलेट करतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट प्रिपरेशन. हा पण खूप वेळा विचारलेला आहे. विदाउट एनी प्रिपरेशन ज्यावेळेला तुम्हाला स्पीच द्यायचं असेल, स्कूलमध्ये अशा स्पर्धा ज्या आहेत त्या अरेंज केल्या जातात, जिथे सांगितलं जातं की तुम्हाला आधी विषय दिला जाणार नाहीये, तुम्हाला तयारीसाठी वेळ दिला जाणार नाहीये, ऑन दी स्पॉट तुम्हाला एखादा विषय दिला जाईल आणि तुम्हाला बोलायचं आहे, ज्याच्यासाठी आपण जस्ट अ मिनिट असं सुद्धा, ही सुद्धा एक कन्सेप्ट वापरली जाते स्कूलमध्ये, की कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन कुठली? जस्ट अ मिनिटची. जस्ट अ मिनिट म्हणजे काय? अशी भाषणाची स्पर्धा की जिथे तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ नाही दिला जाईल. तुम्हाला एक शब्द दिला जाईल किंवा तुम्हाला एक विषय दिला जाईल आणि तुम्हाला बोलायला सांगितलं जाईल. म्हणजे तुम्हाला पूर्वतयारीसाठी वेळ नाहीये. त्याला काय म्हटलं जातं? इनॉग्रल, एक्स्टेम्पोर, फेअरवेल की मेमोरियल. अर्थात तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचला असाल. याला म्हटलं जातं एक्स्टेम्पर. ठीक आहे. सो एक्स्टेम्पर म्हणजे काय असतं? अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट प्रिपरेशन. पूर्व तयारीशिवाय दिलेले जे भाषण असते त्याला एक्स्टेम्पर असं म्हटलं जातं. इनॉग्रल म्हणजे काय असेल? जे उद्घाटनाचं आहे, उद्घाटनाशी संबंधित. इनॉग्रल. ठीक आहे. इनॉग्रेशन म्हणतो ना आपण, उद्घाटन समारंभ आहे, इनॉग्रेशन प्रोग्राम आहे. सो इनॉग्रल म्हणजे जे उद्घाटनाशी संबंधित आहे. त्यावेळेस जर एखादं भाषण असेल तर उद्घाटनाचं भाषण असा त्याचा अर्थ होईल. एक्स्टेम्पर म्हणजे तयारीशिवाय दिलेलं भाषण. फेअरवेल म्हणजे काय असतं? फेअरवेल पार्टी, जिथे आपण एखाद्याला निरोप देतोय. सो निरोप समारंभ जो असेल त्यावेळेचं भाषण. आणि मेमोरियल म्हणजे एखाद्याच्या स्मरणार्थ, आठवणी करता, स्मृती प्रित्यर्थ दिलेलं जे भाषण असेल. ऍक्च्युली मेमोरियल किंवा फेअरवेल हे जे शब्द आहेत ना, यांचं मिनिंग काय? म्हणजे आता फेअरवेल जर आपण म्हटलं तर निरोप समारंभ आहे, तिथे जर भाषण दिलं तर ते निरोपाचं भाषण असं होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला तर तो आहे, वन हू कॅनॉट बी करेक्टेड ऑर रिफॉर्म. जे करेक्ट केलं जाऊ शकत नाही किंवा ज्याच्यामध्ये रिफॉर्म केले जाऊ शकत नाहीत अशी जी गोष्ट आहे त्याला काय म्हटलं जाईल? इनकरिजिबल, इनक्रेडिबल, इनफॉलिबल, इनविन्सिबल हा माझा फेवरेट वाला शब्द आहे. ठीक आहे. सो जे करेक्ट केलं जाऊ शकत नाही त्याला म्हटलं जाईल इनकरिजिबल. हू कॅनॉट बी, दॅट कॅनॉट बी करेक्टेड असं पाहिजे होतं. किंवा ज्याला सुधारता येत नाही किंवा वठणीवर आणता येत नाही अशी एखादी व्यक्ती असते, म्हणतो पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. याच्यासाठी इंग्लिशमध्ये कुठली म्हण आहे? म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हे जे आपण मराठीत म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये कुठली इडियम वापरली जाते? हे फाइंड आउट करा आणि कमेंटमध्ये सांगा. थोडासा अभ्यास होईल तुमचा. ठीक आहे. सो ज्याला वटणीवरती आणता येत नाही, ज्याला सुधारता येत नाही, दॅट इज इनकरिजिबल. मग बाकीचे जर शब्द आपण पाहिले, इनक्रेडिबल म्हणजे आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट अविश्वसनीय वाटली, एखादी गोष्ट पाहता क्षणी अशी वाटली, बापरे हे काय, त्याच्यासाठी आपण इनक्रेडिबल हा शब्द वापरतो. देन आहे इनफॉलिबल कोण असतो? चूक न करणारा, जो अचूक आहे, जो चुकत नाहीये, इनफॉलिबल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे इनविन्सिबल म्हणजे अजिंक्य, ज्याचा पराभव करता येत नाही, ज्याला कोणी हरवू शकत नाही, तो असतो इनविन्सिबल. ठीक आहे. सो ते एक सॉन्ग होतं, आय एम इनविन्सिबल, अनस्टॉपेबल असं काहीतरी ते आवडायचं मला ऍक्च्युली. देन अ पर्सन हू इट्स टू मच, हा पण शब्द आवडतो मला. जो खूप खातो ना त्याला आपण मध्ये म्हणतो खादाड व्यक्ती. याच्या विरुद्ध कोण असतो? खादाडच्या विरुद्ध कोण असतो? जो खूप कमी खातो, मितहारी. ही जोडी आयोगाने परत परत विचारलेली आहे मराठीमध्ये. मितहारी. मग जो खूप सगळं खातो त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं ग्लटन. ठीक आहे. ग्लटन. दुसरा शब्द आहे गॉर्मेट. तिसरा पण. हे दोन ऑप्शन सेम झालेत. आता इथे मी डायरेक्ट उत्तर सांगितलं, अदरवाईज तुमचं कन्फ्युजन झालं असतं, रे हा 2-2 वेळा झाला म्हणजे चुकून झालाय, म्हणजे हेच उत्तर असेल तर नाही. गॉर्मेटचा अर्थ वेगळा होतो. आणि एपिक्युअर ग्लटनचा अर्थ होतो जी व्यक्ती खादाड आहे, खादाडसाठी खूप जास्त खाणारी व्यक्ती जी आहे तिच्यासाठी ग्लटन हा शब्द वापरला जाईल. गॉर्मेट काय असतं की एखादी व्यक्ती असते पहा, जिला खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे खाद्यपदार्थ जे आहेत किंवा नवीन खाद्यपदार्थ जे आहेत ते टेस्ट करायला आवडतं. ती व्यक्ती खाते आणि त्या व्यक्तीला त्याच्याबद्दलचं ज्ञान पण असतं, खाद्यपदार्थांची माहिती पण असते. ठीक आहे. सो उत्तम खाद्यपदार्थाची जाण असलेली व्यक्ती म्हणजे गॉर्मेट. आणि त्यालाच समानार्थी शब्द आहे एपिक्युअर, म्हणजे जी चोखंदळ व्यक्ती आहे. कुठलाही खाद्यपदार्थ जो आहे आवडीने तर खाते, नवीन नवीन पदार्थ ट्राय तर करते, पण त्या खाद्यपदार्थांबद्दलची तिला जाण पण असते. अशा ज्या व्यक्ती असतात त्या एपिक्युअर. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, दॅट विच कॅन नॉट बी अंडरस्टूड. असं जे आपण समजू शकत नाही, जे समजण्यास कठीण आहे ते. ऑप्शन काय आहेत? इनऑडिबल, इलेजिबल, इनकॉम्प्रिहेन्सिबल
इनव्हिजिबल. इनव्हिन्सिबल आणि इनव्हिजिबल याच्यामध्ये डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो अर्थात याचं उत्तर काय असेल, जे कॉम्प्रिहेन्सिबल नाहीये ते असेल इनकॉम्प्रिहेन्सिबल, म्हणजे जे समजण्यास कठीण आहे. दॅट विच कॅन नॉट बी अंडरस्टूड, दॅट इज इनकॉम्प्रिहेन्सिबल. मग बाकीचं जर आपण पाहिलं, इनऑडिबल, आपण म्हणतो ना एम आय ऑडिबल. एम आय ऑडिबल म्हणजे मी बोललेलं तुम्हाला ऐकायला येत आहे का, माझा आवाज श्रवणीय आहे का, तुम्हाला ऐकू येणार का आहे का. सो दॅट इज, जर त्याच्या विरुद्ध असेल, जे ऐकू येत नाही, ते असेल इनऑडिबल. इलिजिबल म्हणजे इलेजिबल. हा शब्द आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. वाचता न येणारे, जे अस्पष्ट आहे, गिचमिड आहे, जे आपल्याला समजत नाहीये, दॅट इज इलेजिबल. याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत. आता रिसेंटच्या मेन्सला पण प्रश्न विचारलेत आणि हे रिपीट होणारे शब्द आहेत. ठीक आहे. देन इनकॉम्प्रिहेन्सिबल, आत्ताच पाहिलं आपण, समजण्यास अशक्य. आणि इनव्हिजिबल. इनव्हिजिबल कोण असतो, मिस्टर इंडिया, दिसत नाही. इनव्हिजिबल जे दिसत नाहीये ते असतं इनव्हिजिबल, जे अदृश्य आहे ते. आणि इनव्हिन्सिबल कोण आहे, अजिंक्य, ज्याला जिंकता येत नाही तो. म्हणजे त्याला जिंकता येतं पण त्याला कोणी हरवू शकत नाही असा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे समथिंग दॅट कॅन नॉट बी अवॉइडेड. हा पण आता रिसेंटलीच विचारलेला आहे. ठीक आहे. अशी एखादी गोष्ट जी आपल्याला टाळता येऊ शकत नाही. उदाहरणार्थ आपण म्हणतो मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे, त्याला टाळता येतं का, नाही. आणि काही काही वेळेला आपल्याकडे कामं पण अशी येतात जी अवॉइड नाही करतायत. म्हणजे मला माझा अभ्यास करायचा आहे, मला माझे स्टडी टार्गेट ठरलेले आहेत, मला माझं काम ठरलेलं आहे, बट काही अशी व्यक्ती येते, गेस्ट येतात किंवा अशी सिच्युएशन येते जी आपण टाळू शकत नाही. त्याला काय म्हटलं जातं. सो इनइव्हिटेबल, इनव्हिजिबल, इररेपरेबल, इम्प्रोबेबल. अर्थात याच्यासाठी शब्द वापरला जातो इनइव्हिटेबल. आणि हा पण रिसेंटलीच आयोगाने मागच्या 1-2 वर्षातच विचारलेला आहे. इनइव्हिटेबल. इनइव्हिटेबल म्हणजे ज्याला अवॉइड नाही करता येत, टाळता येत नाही, अटळ आहे. समथिंग दॅट कॅन नॉट बी अवॉइडेबल. डेथ इज इनइव्हिटेबल म्हणजे डेथ ही अटळ आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. इनइव्हिटेबल जे टाळता येत नाही. इनव्हिजिबल जे दिसत नाही, अदृश्य, आत्ताच पाहिलेलं आपण. इररेपरेबल. इररिपरेबल म्हणजे ज्याची दुरुस्ती करता येत नाही. इनकरिजेबल ज्याला सुधारता येत नाही. इररेपरेबल ज्याची दुरुस्ती करता येत नाही, दुरुस्तीच्या पलीकडे गेले ते इररेपरेबल. आणि इम्प्रोबेबल. प्रोबेबल म्हणजे काय असतं, जिथे प्रोबॅबिलिटी आहे, जिथे शक्यता आहे, जी गोष्ट घडू शकते. याच्या विरुद्ध काय असेल, इम्प्रोबेबल म्हणजे जे घडण्याची शक्यता कमी आहे किंवा अगदीच ते असंभवनीय आहे, जे घडू शकत नाहीये, असं जे आहे ते आहे इम्प्रोबेबल. देन आता हे जे प्रोबेबल इम्प्रोबेबल आहे ना, हे तुम्हाला विचारलं जातं कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये. एखादी कंडिशन दिली जाते आणि विचारलं जाते की कुठल्या टाईपची कंडिशन आहे. जनरली इम्प्रोबेबल कंडिशन्स जास्त विचारल्या जातात आयोगाकडून. देन आहे अ गव्हर्नमेंट बाय द पीपल. बाय द पीपल, फॉर द पीपल, फ्रॉम द पीपल. आय एम सॉरी. बाय द पीपल, फॉर द पीपल आणि काहीतरी अब्राहम लिंकन, माहिती असतील तुम्हाला. याला काय म्हटलं जातं, मोनार्की, डेमोक्रेसी, अरिस्टोक्रेसी, ऑलिगार्की. याला म्हटलं जातं डेमोक्रेसी. वाक्य कंप्लीट करा कमेंटमध्ये. बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल. ब्लँक होऊन जाते कधी कधी. ठीक आहे. सो इथे दिलेले बाकीचे जे शब्द आहेत ते जर आपण पाहिले तर मोनार्की. मोनार्की म्हणजे काय, मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, राजेशाही. मोनार्की म्हणजे राजेशाही, जिथे राजा किंवा राणीचं शासन असतं त्याला म्हटलं जातं मोनार्की. अरिस्टोक्रेसी काय असते, अभिजनशाही किंवा उच्च वर्गाचं शासन जिथे असतं, जे आपण म्हणजे उच्च भ्रू लोक ज्यांना म्हणतो, त्यांचं शासन जिथे असतं त्याला म्हटलं जातं अरिस्टोक्रेसी. त्याच्यानंतर आहे डेमोक्रेसी, जनतेचं शासन, लोकशाही किंवा ऑलिगार्की. ऑलिगार्की हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो अल्पजनशाही, म्हणजे मोजकीच लोक आहेत, छोट्या लोकांचा एक गट आहे आणि ते शासन करतात, त्याला म्हटलं जातं ऑलिगार्की. हा लक्षात ठेवा शब्द. ठीक आहे. मग आता तुम्हाला होमवर्क आहे, हे 1 2 3 4 झाले. असे आणखी 2 वर्ड्स जे आहेत, कमीत कमी 2, मॅक्झिमम 5-6 कितीही, फाइंड आउट करायचे. आणि त्या वर्डचं म्हणजे जसं आता इथे आपण पाहिलं राणीचं शासन, मग तसं एकाधिकारशाही असेल, धनवान लोकांचं जे शासन असतं असं असेल, किंवा पाठीमागे आणखी आपण एक शब्द पाहिलेला आहे. असे जे शब्द आहेत ना लोकशाही सारखे, तर ते वाले शब्द फाइंड आउट करायचे आणि कमेंटमध्ये टाकायचे. ठीक आहे. क्रेसीवाले शब्द कुठले, क्रेसीवाले शब्द. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ पर्सन हू डेलिबरेटली सेट्स फायर टू प्रॉपर्टी. असा माणूस जो जाणीवपूर्वक संपत्तीला आग लावतो त्याला काय म्हटलं जातं. आणि असा प्रश्न आयोगाने एकदा विचारलाय.
असा शब्द आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे. सो इथे काही शब्द दिलेत, वेंडल, आर्सोनिस्ट, बर्गलर की ट्रेसपासर. ट्रेसपासर पण आयोगाच्या लिस्टमधला आहे, बर्गलर पण आहे आणि हा पण आहे. अ पर्सन हू डेलिबरेटली सेट्स फायर टू प्रॉपर्टी, त्याला म्हटलं जातं आर्सोनिस्ट. आर्सोनिस्ट म्हणजे तो असतो जो जाणीवपूर्वक मालमत्तेला आग लावतो. आणि हा ॲक्च्युली आधी ज्या वेळेला PSI मेन्सला कायदे होते, तर कायद्याच्या म्हणजे कायदे ज्या वेळेला शिकवले जायचे CRPC मध्ये वगैरे, पण याच्यावरचे म्हणजे या व्यक्ती ज्या आहेत यांची नावं जी आहेत यांना काय म्हटलं जातं ते शब्द यायचे. ठीक आहे. सो वेंडल म्हणजे काय असतो, वेंडल असतो जो मालमत्तेची जाणीवपूर्वक तोडफोड करतो किंवा नुकसान करतो. काही माणसं असतात पहा, काही कारण नाही एखाद्याची मालमत्ता जी आहे ती पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतात, त्याला म्हटलं जातं वेंडल, म्हणजे वेंधळा, वेंडल, वेडा. ठीक आहे. देन आर्सोनिस्ट, जाणीवपूर्वक जो मालमत्तेला आग लावतोय तो आर्सोनिस्ट. बर्गलर, बर्गलर अलार्म असतात माहिती का, बर्गलर अलार्म. बर्गलर कोण असतो, चोरी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे प्रवेश करणारी व्यक्ती. मग ज्यावेळेला ते कंपाऊंडला असे बसवले जातात की जर कोणी अशी व्यक्ती बेकायदेशीरपणे कंपाऊंडच्या आतमध्ये प्रवेश करत असेल तर ते अलार्म वाजायला लागतात. ठीक आहे. मग आता आणखी एक क्वेश्चन विचारते सायन्समधला, हे जे बर्गलर अलार्म असतात त्याच्यामध्ये कुठल्या रेचा वापर केलेला असतो. आपण ज्यावेळेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम शिकतो, टॉपिक पण सांगते, विद्युत चुंबकीय पट्टा सायन्समधला, तिथे तुम्हाला याचं उदाहरण पाहायला मिळतं की कशाचा तरी वापर त्याच्यामध्ये केलेला असतो. तर ते कुठले असतात हे सांगा मला कमेंटमध्ये. माहिती नसेल तर पुस्तक उघडा सायन्सचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किंवा विद्युत चुंबकीय पट्टा हा चॅप्टर उघडा आणि त्याच्यामध्ये फाइंड आउट करा आणि कमेंटमध्ये सांगा. अभ्यास होईल. आणि जर चुकून प्रश्न आला आयोगाचा देन एक्झाम नंतर येऊन मला थँक्यू म्हणा या व्हिडिओ खाली. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेसपासर. ट्रेसपासर कोण असतात, जे परवानगीशिवाय एखाद्याच्या मालमत्तेमध्ये प्रवेश करतात. ठीक आहे. म्हणजे सपोज माझी काहीतरी मालमत्ता आहे, प्रॉपर्टी, एक फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसमध्ये कोणीतरी परवानगीशिवाय घुसते, दॅट इज ट्रेसपासर. पण ट्रेसपासरचं स्पेलिंग पहा, TRESPASSER, TRACE नाही आहे, TRES आहे. आयोगाने स्पेलिंगमध्ये विचारलं तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. बाय द वे फार्म हाऊस माझ्या बकेट लिस्टमध्ये. ठीक आहे. वन हू लव्स बुक्स, जो पुस्तकांवरती खूप प्रेम करतो तो कोण असतो. आय एम ऑल्सो दॅट पर्सन. सो ऑप्शन काय आहेत, बिब्लिओफाईल, बायोग्राफर, बिब्लिओग्राफर, फिलोलॉजिस्ट. जो पुस्तकांवरती प्रेम करतो त्याला म्हटलं जातं बिब्लिओफाईल, त्याला म्हटलं जातं बिब्लिओफाईल. ठीक आहे. सो मग बाकीचे कोण आहेत, बायोग्राफर कोण असेल, अर्थात एखाद्या व्यक्तीचं जीवनचरित्र लिहिणारी जी व्यक्ती असेल त्याला आपण बायोग्राफर म्हणू, बायोग्राफी, बायोग्राफर. ठीक आहे. देन बिब्लिओग्राफर, पुस्तक आणि ग्रंथांची नोंद किंवा सूची किंवा अभ्यास करणारी जी व्यक्ती आहे ती बिब्लिओग्राफर. आणि बिब्लिओफाईल म्हटलं की जी पुस्तकप्रेमी आहे ती. आणि फिलोलॉजिस्ट, फिलोलॉजिस्ट, फिलो हा शब्दाला म्हणजे हे भाषेशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. भाषा आणि साहित्याचा अभ्यास करणारी जी व्यक्ती असते तिला फिलोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. सो आज आपण अगेन 10 क्वेश्चन्स, जवळपास 40 वर्ड्स. आता तुम्ही म्हणाल की काही वर्ड्स मॅम म्हणजे एका प्रश्नामध्ये तर 2 सेम ऑप्शन दिले, 40 कसे झाले. मी तुम्हाला ऑप्टिमिस्टचा विरोधार्थी विचारला, देन तुम्हाला होमवर्कमध्ये काय सांगितले ते शब्द इकडे ॲड करा ना, 40 प्लस होऊन जातात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एवढे शब्द पाहिलेले आहेत. आणि जसं मी तुम्हाला काल म्हटलं होतं, बरेच विद्यार्थी त्याच्यानंतर मला टेलिग्रामवरती पण मेसेज करून म्हटले, येस मॅम, वॉरियर सुप्रिया, वन स्टॉप सोल्युशन बनवा मेन्ससाठी. सो आपण त्या दिशेने एक 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 पाऊल उचलत जाणार आहोत. मेन्सच्या दृष्टीने इम्पॉर्टंट बरीचशी माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाईल. सो जर तुम्हाला मुख्य परीक्षा पास व्हायचं असेल, अर्थात पूर्वनंतर मुख्य पास होणं आणि मगच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. सो तुमचं ध्येय तेच असणार आहे. जरी तुम्हाला आत्ता असं वाटत असेल फक्त पूर्व पास व्हायचे, तरी मुख्य परीक्षा पास होणं हेच तुमचं अल्टिमेट गोल आहे, कारण तिथून तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. सो त्याच्यासाठी वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ज्यांनी आजच जॉईन केले किंवा पहिल्यांदाच लेक्चर पाहत आहेत आणि इथंपर्यंत पोहोचले त्यांनी पाठीमागचे जे लेक्चर्स आहेत ते पाहून घ्या, कारण तिथून बरीचशी माहिती, बरेचसे वर्ड्स जे आहेत ते तुमचे बाय हार्ट होऊन जातील, लर्न होऊन जातील. आणि ऑब्वियसली ते अशा पद्धतीने लर्न होतील की एक्झाममध्ये जर विचारलं तर कन्फ्युजन न होता तुम्ही उत्तर देऊ शकाल. सो जर हा एक उपक्रम तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल, कमेंट करायला विसरू नका. जेवढे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं द्यायला विसरू नका. लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि पुढचं लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, छान अभ्यास करा, खुश राहा. थँक्यू.